रात्री 1 वाजता गाडी अडवून आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। मंगेश साबळे यांनी 11 तासापूर्वी फेसबुकला लाईव्ह केलं। 1 मिनिट 37 सेकंदाचं हे लाईव्ह आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोरून मंगेश साबळे व्हिडिओ बनवतात। मंगेश साबळे यांना अटक का करण्यात आली, नेमकं या पाठीमागचं कारण काय? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मंगेश साबळे हे नाव मराठा आरक्षणाशी जोडलेलं नाव आहे। म्हणजे त्या अगोदर सुद्धा मंगेश साबळे हे नाव चर्चेत होतं, मात्र त्या पंचकृषीपुरतं। त्यानंतर मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू झाला त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत मंगेश साबळे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं। मंगेश साबळे यांनी निषेध व्यक्त करत असताना मराठा आरक्षणासंदर्भात स्वतःची गाडी पेटवून निषेध व्यक्त केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा व्हायरल झाला। तेव्हापासून मराठा आरक्षणासोबत मंगेश साबळे यांचं नाव जोडलं जातं। याही पलीकडे सदावर्ते यांच्या गाड्या पुण्यात जाऊन फोडण्यासाठी सुद्धा मंगेश साबळे यांचं नाव चर्चेत आहे। त्या संदर्भात त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती, मात्र नंतर हे सगळं वातावरण थंड झालं। मराठा आरक्षणासंदर्भात आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटलांना सहकार्य साथ देण्याच्या हेतूनं मंगेश साबळे या सगळ्या गोष्टी करत असतात असं ते वारंवार सांगतात। याही पलीकडे मंगेश साबळे आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा उमेदवार म्हणून उभा होते। अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे होते आणि जवळपास 1.5 लाखापेक्षाही जास्त मतदान मंगेश साबळे यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। वेळोवेळी शेतकऱ्यासाठी, गावासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलन पुकारणारा हा एका गावचा तरुण गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे, त्यांना नेमकी अटक का करण्यात आली आहे, आता त्यांना पोलीस स्टेशन मध्ये का नेलंय, त्यांना डिटेन कशासाठी केलंय, तर हाच प्रश्न बऱ्याच लोकांना पडलाय। तर या संदर्भात मंगेश साबळे यांनी 11 तासापूर्वी त्यांच्या फेसबुक पेजला एक लाईव्ह केलं। 1 मिनिट 37 सेकंदाचं हे लाईव्ह मंगेश साबळे यांनी केलं आणि त्या संदर्भात ते बोलतायत। तुमच्याकडे बंदूक आहे, त्यात गोळ्या आहेत, तुमच्याकडे ताफा आहे, संरक्षण आहे, तरी सुद्धा एका साध्या सरपंचाला तुम्हाला डिटेन करावं लागतं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। तर झालं होतं असं, मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा सिल्लोड इथं आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते। संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत असताना इकडं मंगेश साबळे काही कुटाणा करू शकतो किंवा गाड्या अडवू शकतात किंवा मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात। खरं तर मंगेश साबळे यांची डॅशिंग ओळख आहे आणि याच सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांनी त्यांना डिटेन केलं होतं। एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी जाऊ न देणे यालाच डिटेन असं म्हटलं जातं। किंवा मुख्यमंत्री येणार आहेत आणि ते आल्याच्या नंतर काही गोंधळ व्हायला नको, मंगेश साबळे यांनी काही आंदोलनं किंवा त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवायला नको, यासाठी संशय असलेल्या काही व्यक्तींना पोलीस डिटेन करतात आणि तसंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी डिटेन केलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री असताना त्यांना काही प्रश्न विचारले जाऊ नयेत, त्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत किंवा मराठा आरक्षणासंदर्भात मंगेश साबळे काही कृत्य करू शकतात अशा पद्धतीच्या संशयावरनं त्यांना डिटेन करण्यात आलं होतं आणि पोलिसांमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं। एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण मराठा आरक्षणाला धरून पेटलेलं आहे आणि याच वातावरणात काही होऊ नये याच्यासाठी मंगेश साबळे यांना डिटेन करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं, जेणेकरून मंगेश साबळे हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाऊ नयेत किंवा त्यांचा ताफा अडवला जाऊ नये। मुख्यमंत्री सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा सिल्लोड इथे घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि सिल्लोड इथं होत असलेल्या या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असल्या कारणानं मंगेश साबळे यांना पोलिसांनी डिटेन केलं होतं, ताब्यात घेतलं होतं। मंडळी, हे होतं कारण मंगेश साबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या पाठीमागचं आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्ही किती आम्हाला ताब्यात घेतलं, तुम्ही किती आम्हाला अडवलं, सरळ मार्गाने आंदोलन उपोषण करून जर का आरक्षण देत नसेल तर मनोज दादाने आदेश दिला तर जिथे असाल तिथं येऊन तुमचा ताफा अडवून या ठिकाणी तुमचा निषेध करण्याची ताकद आमच्यात आहे।